तो काल सकाळ जम्मू काश्मीर जो हल्ला झालेला आहे, आता आपल्या आतुरच्या जे फेडरेशन आहे ते संपूर्ण देशभरात काम करते. तर आपल्या संघटनेच्यातून काही मोहीम आपण वगैरे राबवली का? काश्मीर येथे जो आतंकवादी हमला झाला आहे त्यामध्ये भारतीय पर्यटकांचा अनेक पर्यटक त्या ठिकाणी शहीद झाले आहेत. मी सर्वप्रथम आमचे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने या घटनेची निंदा करतो आणि जे आतंकवादी आहेत ज्यांनी हमला घडवून आणला त्यांना कठोर शासन व्हावं, त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारची या निमित्ताने मागणी करतो. हा हल्ला झाल्यानंतर आम्ही जे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन देशभरामध्ये चालवतो, नुकतंच मी 2023 मध्ये काश्मीरमध्ये गेलो होतो आणि आम्ही काश्मीरमध्ये 8 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. तर हे काश्मीरचं संघटन आहे ऑल काश्मीर ट्रान्सपोर्ट कॉन्फेडरेशन. हे जे काश्मीर येथील संघटना आहे ही टॅक्सी आणि जे तिथं बस चालतात त्यांची संघटना आहे. तर त्यांचे आमचे मीर मोहम्मद शफी आहेत आणि अजून त्या ठिकाणी शब्बर अहमद आहेत. तर जे शब्बर अहमद जे ते काल ज्या ठिकाणी पहलगामला जो हल्ला झाला त्या ठिकाणी त्याला उत्तर काश्मीर असं संघटनेला म्हणलं जातं. तर त्यांची जी उत्तर काश्मीर संघटना आहे, आज त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांची बैठक झाली आणि तिथल्या टॅक्सी आणि ट्रान्सपोर्ट संघटनेने असं ठरवलं आहे की जे पण भारतीय पर्यटक अशा या हल्ल्याच्या नंतर अडकलेत वेगवेगळ्या ठिकाणी, काही लोक भीतीपोटी काही ठिकाणी थांबले, काही लोक भीतीपोटी हॉटेलमध्ये अडकले. तर जे असे भारतीय पर्यटक अडकलेत तर त्यांना त्या ठिकाणावरनं इच्छेस्थळी म्हणजे कुणाला एअरपोर्टने जायचं, कुणाला ट्रेनने जायचं, कुणाला बसने जायचं, तर अशा ज्या नागरिकांना जायचं असेल त्यांना मोफत टॅक्सी सेवा आम्ही देत आहोत. आणि विशेष ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणावरनं ही मोफत टॅक्सी सेवा आजपासून सुरू झालेली आहे. आज आणि उद्या 2 दिवस ही पूर्णपणे मोफत सेवा चालणार आहे आणि यानंतर मग पुढे काय परिस्थिती असेल तर तो निर्णय घेऊन तिथे एक मीटिंग होईल आणि मीटिंग झाल्यानंतर आमचं एक ऑनलाईन बोलणं होईल आणि त्यानंतर पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहोत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की टॅक्सी चालक देश सेवेमध्ये एवढं मोठं काम करत आहेत आणि देश सेवेमध्ये आज त्यांनी जो पुढाकार घेतला आहे, ही घटना जी अत्यंत निंदनीय आणि चुकीची झाली आहे, अशा घटनेमध्ये देश सेवेचं काम तिथले आमचे टॅक्सी चालक करतायत. त्याचा निश्चितच आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की तिथले काश्मीरमधले आमचे जे काय बांधव आहेत ते अशा प्रकारचे चांगली सेवा करतायत. नागरिक जे त्या ठिकाणी अडकलेत त्यांना मदत कार्य करतायत, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कोणताही पैसे न घेता त्यांना सेवा देत आहेत. हे खूप मोठं काम त्यांच्याकडून चालू आहे. तर माझी केंद्र सरकारला या निमित्ताने मागणी राहील की काश्मीरमध्ये टुरिस्ट वाढवण्यासाठी आम्ही मोठा मध्ये कार्यक्रम केला होता आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. परंतु या हल्ल्यामुळं तिथलं टुरिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. तर ह्या हल्ल्याबद्दल सरकारने तातडीने ऍक्शन घेऊन तिथली जी परिस्थिती आहे ती सामान्य करण्यासाठी कठोर पावले उचलावेत अशी या निमित्ताने मागणी आहे. पर्यटक मित्रांशी आपली काही चर्चा होणार आहे का? आणि जम्मू काश्मीरच्या प्रशासनाबरोबर आपल्याला बोलणं झाले? माझं पुणे प्रशासनाचे जिल्हाधिकारी जे आपत त्यांच्यासोबत त्यांच्याशी बोलणं झालं. पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालयाशी माझं बोलणं झालं. माझ्याकडे जे नंबर आहेत जे मदत कार्य करतात त्यांचे नंबर मी त्यांना पाठवले आहे आणि माध्यमांना देखील पाठवले आहेत. नुकतंच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे जे काही पीए आहेत, पर्सनल पीए आदरणीय मुसळे साहेब, तर त्यांचा आताच फोन येऊन गेला. त्यांनी पण ते आमचे व्हिडिओ बघितले. तर त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर त्यांनाही खूप बरं वाटलं की काश्मीरमध्ये अशा प्रकारे जे पर्यटक अडकले आहेत त्यांना सेवा देण्याचं काम तिथील ट्रान्सपोर्ट धारक तिथले टॅक्सी चालक करत आहेत. तर याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि दादांच्या कानावर हा प्रश्न घालून सरकारकडनं अधिक काय मदत करता येईल तर त्याबद्दल मी ते चर्चा करताय. एकीकडे बघितलं तर त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असं टॅक्सी चालक पुढे सरसावले आहे, त्याबद्दल काय? नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज खरं तर टॅक्सी चालकांनी तिथं बंद पाळला होता. या घटनेच्या निषेधार्थ हे जे हल्ला झाला याबद्दल तिथले सगळे टॅक्सी चालक जमले, त्यांनी तिथं बंद पाळला. पण माझं बोलणं झालं की असा बंद थोड्या वेळापुरता पाळा, परंतु
तिथं जास्त मदत करा. आपले लोक रस्त्यावरती पाहिजेत, कारण नागरिकांना त्रास नको. जे पर्यटन बाहेरून आले त्यांना इच्छितस्थळी जाण्यासाठी आपली व्यवस्था सक्षम पाहिजे आणि त्यांनी तातडीने सेवा सुरू केल्या आहे आणि आता तिथले सर्व आमचे टॅक्सी चालक मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. देश सेवेचं एक मोठं काम त्यांच्याकडून होत आहे असं मला समाधान आहे. हम लोग अभी पहलगांव से चले हैं। पहलगांव से टूरिस्ट टैक्सी स्टैंड नंबर 2 से गाड़ी मिला हम लोग को फ्री में। अभी अनंतनाग जा रहे हैं, उधर से श्रीनगर जाएंगे। थैंक यू वेरी मच फॉर द कोऑपरेशन। मेरा भी है। हाँ, दादा भी है इधर। दादा आपका नाम? सब्ज़ार अहमद। तो इस सिचुएशन में हम लोग को मिल गया एक गाड़ी और हम लोग अनंतनाग की तरफ जा रहे हैं। थैंक यू वेरी मच सर। Taken taxi from Pahalgam to Srinagar. They have dropped us at Srinagar tourist taxi stand and they have not taken any money. ये हमारे मेहमान आए थे पहलगाम में, इंसिडेंट जो भी हुआ वहाँ पे, तो फिर हमारी जो टूरिस्ट टैक्सी स्टैंड नंबर 2 है, उन्होंने वहाँ पे फ्री गाड़ियाँ रखी, फ्री सर्विस रखी और ये हमारे मेहमान हैं, इनके लिए तो हमारा जान भी हाजिर है। तो गाड़ी की तो बात नहीं, इंशाल्लाह हम इनके साथ शाना बाशाना खड़ा रहेंगे। जो भी इंसिडेंट पहलगाम में हुआ वो दोबारा वहाँ पे पेश नहीं आना चाहिए। एडमिनिस्ट्रेशन पूरी जो भी अभी मोदी सरकार से मेरी यही रिक्वेस्ट रहेगी, ऐसा नहीं होना चाहिए क्योंकि ये हमारे भाई लोग हैं, हम इनसे गले मिलना चाहते हैं। ये मेरा भाई है, मेरा घर चलता है इनसे, मेरा सब कुछ चलता है। आप इनसे मुझे ऐसा हाल करोगे तो ये आएंगे नहीं तो हमारा रोजी रोटी भी नहीं रहेगी। और मैं हर जो भी ट्रांसपोर्ट से जुड़ा है उनसे यही रिक्वेस्ट करूंगा, अभी आप फ्री सेवा दीजिए इनको क्योंकि ये हमारे मेहमान हैं जो हमारे साथ ऐसा दोबारा नहीं होना चाहिए। बाकी अस्सलाम। लोगों ने पहलगाम टूरिस्ट टैक्सी स्टैंड नंबर 2 से गाड़ी ली है। यूनियन वालों ने, ड्राइवर भैया ने भी कोई भी चार्जेस नहीं लिया और हमें सेफली यहाँ श्रीनगर लाल चौक के पास उतार दिया है। इनका बहुत बहुत धन्यवाद। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।